आता बातमी बंजारा समाजासंदर्भातली. बंजारा समाजानं सुद्धा मागणी केलेली आहे. तर अनुसूचित जमातींमध्ये बंजाऱ्यांचा समावेश करा आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. तशा मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांची कोंडी केली जाते का, ही सुद्धा चर्चा आता होते. मराठवाड्यातील बंजारा समाजासंदर्भात माजी मंत्री धनंजय मुंडेंनी फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे आणि यावर आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी काय टिप्पणी केली आहे पाहूया. केवळ आपण हैदराबाद गॅजेट म्हणतो, पण केवळ हैदराबाद गॅजेट हा पुरावा नाही. तर बंजारा समाजासाठी जेव्हा द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली, जेव्हा आपण 1 नोव्हेंबर 1956 साली हे जे 5 जिल्हे होते इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये आले, त्यामध्ये असं नोटिफिकेशन आहे की हे राज्य जेव्हा ते लोक सगळे महाराष्ट्रात आले, म्हणजे मुंबई प्रांतात आले सुरुवातीला, आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र झाला आपला. पण त्यापूर्वी कायदा असा होता की 1 जानेवारी 1950 रोजी 26 जानेवारी 1950 रोजी त्यांची जी स्थिती होती, जे ते आपले आरक्षण घेत होते, सवलती घेत होत्या, त्या कायम राहतील अशा प्रकारचं नोटिफिकेशन काढलं होतं त्यावेळेस. आणि त्यावेळेस हे लोक तयार नव्हते इकडे यायला.